होळी म्हणजे फक्त रंग नाही, होळी म्हणजे थंडगार, मसालेदार आणि एनर्जीने भरलेली स्पेशल थंडाई. रंग खेळून दमलात तर ही आहे थंडाई, जी एक घोट घेतला ना की थेट फ्रेश होऊन जाल. घरच्या घरी अगदी रिच, क्रीमी आणि परफेक्ट संतुलित मसाल्यासह आज मी बनवणार आहे होळी स्पेशल थंडाई, जी एकदा प्याल तर बाजारातली थंडाई नक्कीच विसराल. बदाम, पिस्ता, बडीशोप, वेलची, गुलाबाच्या हलकीशी खुशबू आणि प्रत्येक घोटात सणाची मजा. तर चला रंगाबरोबर चवीलाही देऊया एक सुंदरसा ट्विस्ट. रेडी आहात ना? तर चला मग सुरुवात करूया. थंडाई तयार करण्यासाठी आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 1 वाटी बदाम, 1 वाटी काजू, 1 वाटी पिस्ता आणि 1 वाटी मगज बी म्हणजे मेलन बी घेतलेले आहेत. हे सगळे आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत. जितका आपल्याला थंडाई मसाला बनवायचा असेल त्या हिसाबाने आणि त्या क्वांटिटीमध्ये आपल्याला सगळे जिन्नस घ्यायचे आहे. तुम्हाला जर कमी प्रमाणात बनवायचं असेल तर कमी घ्या. आता इथे मी अर्धी वाटी भरून खसखस, पाव वाटी भरून बडीशोप आणि 10 ते 15 मिरी घालून घेतलेले आहेत. आता आपला जर मसाला कमी असेल तर मिरीचं प्रमाण हे तुम्ही कमी करू शकता. आता इथे माझा चांगला भरणीभर मसाला तयार होणार आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे. आता ह्यामध्ये 1 जायफळ फोडून मी टाकलेला आहे आणि त्याचबरोबर आपण ह्यामध्ये हिरवी वेलची 10-12 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत, त्या सोलून आपण ह्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर थोडेसे दालचिनीचे तुकडेसुद्धा आणि गुलाबाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत. हे सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आणि थोडंसं केसर टाकून घेतलेलं आहे. स्लो गॅस करायचा आणि सगळे पदार्थ व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. अगदी 2 मिनटंच आपल्याला हे सगळे पदार्थ भाजायचे आहेत. ज्यावेळी आपण ड्रायफ्रूट्स भाजून झाल्यानंतर आता हे सगळे जिन्नस थंड झाले की आपण मिक्सरला लावून घेणार आहोत आणि ह्यांची पावडर तयार करून घेणार आहोत. व्यवस्थित थंड झाल्यानंतरच मिक्सरला ह्याची आपण पावडर तयार करून घेऊया. चला, मस्तपैकी पावडर तयार झालेली आहे आणि आपला थंडाई मसाला तयार झालेला आहे. असा हा मसाला तुम्ही स्टोअर करून कितीही दिवस ठेवू शकता फ्रीजमध्ये. आता आपण ह्याच्यापासूनच 2 प्रकारच्या थंडाई बनवणार आहोत. होळी म्हटली की थंडाई तर पाहिजेच पाहिजे. तर थंडाईसाठी आपण बाजारातून कशाला विकत आणायची? घरच्या घरी मस्तपैकी थंडाई मसाला तयार करायचा आणि वेगवेगळ्या पद्धतीचे थंडाई आपण व्हरायटीच्या थंडाई आपण तयार करू शकतो. एकदा का थंडाई मसाला तयार झाला की बस मग कुठल्याही प्रकारची थंडाई तुम्ही करू शकता. आता इथे मी 2 चम्मच भरून थंडाई मसाला आणि 2 चम्मच भरून खडी साखर घेतलेली आहे. त्यामध्ये 1 ग्लास भरून दूध टाकलेलं आहे. हे आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. झाली आपली थंडाई तयार. जे मी प्रमाण सांगितलेलं ते बरोबर 1 ग्लासाचं प्रमाण आहे. जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये तयार करायचं असेल तर 1 ग्लासाला 2 चम्मच भरून थंडाई मसाला, 2 चम्मच साखर आणि 1 ग्लास दूध. तुम्हाला जास्तीचं करायचं असेल तर त्यानुसार तुम्ही ते प्रमाण वाढवू शकता. ग्लासात थंडाई टाकल्यानंतर तिच्यावरनं सजावटीसाठी गुलाबाच्या पाकळ्या, केसराच्या काड्या आणि थंडाई मसाला घालून सर्व करा. खूपच भारी लागेल. आता खडी साखरेची आपण पावडरसुद्धा तयार करून ठेवू शकतो. आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीची थंडाई दाखवते. तर आपण विड्याच्या पानाची थंडाई तयार करणार आहोत. 2 विड्याची पानं घेतलेली आहेत आणि त्यांचा देठ आणि शेवटचा भाग काढून टाकलेला आहे. त्याचे तुकडे करून आपल्याला मिक्सरमध्ये घालून घ्यायचे. आता ह्यामध्ये 2 चम्मच भरून थंडाई मसाला घातलेला आहे आणि 1 चम्मच भरून मी गुलकंदचा वापर केलेला आहे आणि 1 चम्मचच आपण खडी साखरेची पावडर घेतलेली आहे. 1 स्कूप मी व्हॅनिला आईस्क्रीम आणि 1 ग्लास दूध टाकून घेतलेला आहे. आता आपण ह्यामध्ये गुलकंदचा वापर केलेला, त्यामुळे आपण साखरेचं प्रमाण हे कमी केलेलं आहे. थंडाईमध्ये शक्यतो खडी साखरेचा वापर करा. खूपच भारी टेस्ट येते. आता ही झाली आपली विड्याच्या पानाची थंडाई तयार. विड्याच्या पानाच्या थंडाईला आपण पान शॉटसुद्धा बोलू शकतो, कारण ही थंडाई पिल्यामुळे आपल्या शरीराला खूपच ताजेतवाने वाटते. तसंच कलरफुल अशी ही थंडाई असते. यामध्ये आपण कुठल्याही बाहेरच्या कलरचा वापर केलेला नाही आहे. होळीसाठी खास, होळी स्पेशल
पान शॉट किंवा पान थंडाई आपण बनवलेली आहे.